शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांच्या लोकसभेसाठी खुली ऑफर त्यांना दिलेली आहे। पण निलेश लंके अमोल कोल्हे यांची ऑफर स्वीकारणार का जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये। अमोल कोल्हेंची निलेश लंकेंना खुली ऑफर। विखे पाटलांविरोधात शरद पवारांची खेळी। शरद पवार एकाच दगडात दोन पक्षी मारणार। शिरूर लोकसभेच्या जागेवरून अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये कलगीतुरा रंगलाय। पण याच दरम्यान अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातही अमोल कोल्हेंकडून मोठी योजना आखली जाते। कोल्हेंनी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना थेट लोकसभेची ऑफर दिली। या ऑफरमुळे राधाकृष्ण विखे पाटलांची चिंता वाढलेली दिसते। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा जर लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत आला तर जबाबदारी तुमच्या सगळ्यांची यावर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आणि आई जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी निवडणूक लढवण्याची सगळ्यांनाच अधिकार आहेत, त्यामुळे त्याने निवडणूक लढवणं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, तर ते अजितदादा समेत आलेले आहेत। अजितदादानेच ते ठरवायचे याच्यात काय करायचं आहे। पण असं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे। दरम्यान निलेश लंकेंचा उमेदवारीचा मुद्दा फक्त अमोल कोल्हेंनाच माहिती असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। पण हळूहळू सर्व बॅनरवर फक्त शरद पवारांचेच फोटो असणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। डॉक्टर कोल्हेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत। त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्क राहणं हे पण तितकंच महत्वाचं आहे। पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही। चांगली गोष्ट आहे, हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्याला दिसायला लागतील। फक्त लोकसभा उद्या, मग त्यानंतर आपण बघूया। आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार अमोल कोल्हेंच्या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पण या महानाट्याच्या पडद्यामागे बरंच राजकीय नाट्य घडलं असल्याची चर्चा आहे। दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ भाजपचे खासदार सुजय विखेंच्या ताब्यात आहे। त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या विजयाची खात्री असलेल्या जागेवर पाणी सोडणार नाही। शिवाय अजित पवार गट महायुतीत असल्यामुळे निलेश लंकेंना संधी मिळेल असं दिसत नाही। हीच बाब हेरून अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना लोकसभेच्या उमेदवारीची ऑफर दिली। महानाट्यादरम्यान अमोल कोल्हे आणि निलेश लंकेंचे फोटो फार व्हायरल झाले होते। दुसरीकडे निलेश लंके ही लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। पण अजित पवार अहमदनगर दक्षिणच्या जागेबाबत काय निर्णय घेतात याची प्रतीक्षा आहे। बऱ्याच वेळा वारंवार सांगितलं, पक्षाने एखादी जबाबदारी टाकली तर मी ती यशस्वीरित्या पार पाडणार ना। कुठली पण जबाबदारी दिली तर करावंच लागेल ना, ते शेवट लोकसभा असो किंवा। निलेश लंकेंना शरद पवार गटातून उमेदवारी दिल्यामुळे शरद पवारांना एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची संधी आहे। निलेश लंकेंना संधी दिल्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे। याशिवाय अहमदनगरमध्ये पवार विरुद्ध विखे कुटुंबाचा संघर्ष 3 पिढ्यांपासून सुरू आहे। आधी शरद पवार विरुद्ध बाळासाहेब विखे, त्यानंतर अजित पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे आणि तिसऱ्या पिढीत रोहित पवार विरुद्ध सुजय विखे असं सत्र सुरूच आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत विखे विरुद्ध पवार या प्रतिष्ठेच्या लढाईत सुजय विखेंचा विजय झाला होता। त्यामुळे यंदा सुजय विखेंचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा कंबर कसली आहे। आतापर्यंत अहमदनगर दक्षिणच्या जागेवर भाजपच्या सुजय विखेंचं एक हाती वर्चस्व होतं। पण निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात उतरले तर कडवी झुंज होण्याची शक्यता आहे। आता अमोल कोल्हेंची ऑफर लंके स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।